भारत पाकिस्तान मॅच आणि ऑपरेशन सिंदूरची जोरदार चर्चा असताना आता नवरात्रीच्या दांड्यामध्ये सुद्धा ऑपरेशन सिंदूरची एंट्री झाली आहे। मुंबई भाजपनं यंदा विक्रोळीमध्ये मराठी दांडियाचं आयोजन केलंय। या दांडियाची थीम ठेवण्यात आली ऑपरेशन सिंदूर। भाजपच्या या आयडियावर आणि दांडियावर सुद्धा ठाकरेंनी मात्र जोरदार टीका केली आहे। ऑपरेशन सिंदूर थीम असलेला मराठी दांडिया म्हणजे नेमका काय आणि भाजप नेत्यांचं या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे आणि ठाकरेंनी नेमका काय निशाणा साधलाय जाणून घेऊयात। मराठी दांडियामध्येही ऑपरेशन सिंदूर। दांडियाची थीम ऑपरेशन सिंदूर कशी काय होऊ शकते? उद्धव ठाकरेंचा सवाल। गेल्या 4 वर्षांपासून मुंबई भाजप मराठी दांडियाचं आयोजन करत आलंय। तशी गेली 4 वर्ष मराठी दांडियाची कुठलीही थीम नव्हती। यंदा मात्र भाजपनं मराठी दांडियासाठी खास थीम ठेवली आहे। ती थीम म्हणजे ऑपरेशन सिंदूर। यंदा मुंबई भाजपनं विक्रोळीमधल्या कन्नमवार नगरात मराठी दांडियाचं आयोजन केलंय। 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असे 5 दिवस दररोज संध्याकाळी 7 वाजल्यापासून या मराठी दांडियाला सुरुवात होणार आहे। हिंदू संस्कृती जपणाऱ्या प्रत्येकाला या मराठी दांडियामध्ये निःशुल्क प्रवेश देण्यात येईल। मराठमोळ्या वेशभूषेत उत्तम सादरीकरण करणाऱ्यांना बक्षिसं दिली जाणार आहे। रोज 3 आयफोन असे 5 दिवसात एकूण 15 आयफोन बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत। रोज 25,000 लोक या दांडियामध्ये सहभागी होतील असा आयोजकांचा अंदाज आहे। महत्त्वाचं म्हणजे या मराठी दांडियाची थीम ऑपरेशन सिंदूर असणार आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या जवानांनी बजावलेल्या लक्षणीय कामगिरीला अभिवादन म्हणून ही थीम ठेवण्यात आली आहे। ऑपरेशन सिंदूरला अनुसरून मराठी दांडियामध्ये खास देशभक्तीपर गाणीही वाजवली जाणार आहेत। या 4थ्या वर्षीही आम्ही पुन्हा एकदा हा मराठी दांडिया आपले मराठी रॉकस्टार अवधूत गुप्तेजी यांच्या मार्फत मुंबईकरांकरता प्रस्तुत करीत आहोत आणि उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद जो गेल्या 3 वर्षामध्ये या इव्हेंटला लाभलेला आहे, त्यामुळे ते मैदान छोटं पडलं आणि त्यामुळे नवीन मैदान नवीन स्वरूपामध्ये आणि ऑपरेशन सिंदूरच्या थीमला घेऊन हा नवरात्रोत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करीत आहोत। मराठी दांडिया हे आयोजित करणार आहोत। रॉकस्टार अवधूत गुप्तेजी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पूर्ण प्रदेशाला गाजवणार आहेत। यावर्षी मैदान हे जास्त मोठं आहे आणि आमचं नियोजन या प्रकारचं आहे की किमान 25,000 प्रेक्षक हे मराठी दांडियाचा आस्वाद घेऊ शकणार। भाजपनं मराठी दांडियाची थीम ऑपरेशन सिंदूर ठेवल्याबद्दल ठाकरे गटानं आक्षेप नोंदवलाय। मराठी दांडियाची थीम ऑपरेशन सिंदूर कशी काय असू शकते असा प्रश्न ठाकरेंनी विचारलाय। विक्रोळीला भाजपच्या माध्यमातून मराठी दांडिया, मी आजपर्यंत तरी गुजराती लेझिम ऐकलेलं नाही, पण मराठी दांडिया ते करणार आहेत आणि त्या मराठी दांडियाची थीम ही सिंदूर असणार आहे। एवढा निर्गुणपणा, एवढा निर्लज्जपणा, म्हणजे तिकडे माता भगिनींची म्हणजे आपल्या भगिनीच तरुण मुलींची तिकडे सौभाग्य उजाडलं गेलं। ते दृश्य तुमच्या माध्यमातून जी काही दिसली ती अजून देखील डोळ्यासमोरून हालत नाही आहे। त्यांचा आक्रोश आजही कानामध्ये आपल्या घुमतो आहे आणि हे निर्लज्ज देशभक्तीच्या नावाने सिंदूर वाटप काय करतायत, दांडिया काय खेळतायत। जो हिंदुस्थान पाकिस्तानचा क्रिकेट सामना चालू असेल त्यावेळेला तुम्ही तुमच्या दांडियाची जाहिरातमध्ये टाका ऑपरेशन सिंदूरची आणि दांडिया आहे सगळ्यांनी या, कारण ते करू शकतात। हा एवढा सगळा कळस बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की एक कणखर पंतप्रधान आपल्या देशाला लाभेल म्हणून आम्ही तेव्हा त्यांना पाठिंबा दिला होता, पण आपली विदेश नीतीसुद्धा ही सरपटणारी ठरलेली आहे। 22 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। त्यावेळी 26 भारतीय पर्यटक पुरुषांना दहशतवाद्यांनी ठार मारलं। 26 महिलांचं कुंकू पुसलं गेलं। त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर हल्ला केला। त्यावेळी पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे अत्यंत समर्पक नाव दिल्याबद्दल कौतुकही झालं। भारतीय जवानांनी प्राणांची बाजी लावून ऑपरेशन फत्ते केलं। त्यांच्या धाडसाला सलाम। मात्र कुठलंही सेलिब्रेशन करताना 26 महिलांचं कुंकू पुसलं गेलंय याचं भानही ठेवावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।